ठिकाण दादर रेल्वे स्थानक, वार रविवार, वेळ साधारणतः रात्री 11:50. एक व्यक्ती सुटकेस घेऊन ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती, पण ही बॅग चढवताना त्याची बरीच दमछाक होत होती. हे सर्व दुरून रेल्वे सुरक्षा दलातील जवान पाहत होते. त्यांना काहीतरी खटकलं. मनात संशयाची पाल चुकचुकली आणि त्यांनी त्याला थांबवलं. बॅग उघडायला लावली. बॅग उघडताच सर्वांनाच धक्का बसला. बॅगेत रक्तानं माखलेला एक मृतदेह कोंबून ठेवला होता. सुटकेस घेऊन जाणाऱ्या त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर समजलं हा तरुण मूकबधीर आहे. या मूकबधीर तरुणाने कोणाचा खून केला असेल, का बरं केला असेल, याच विषयी अधिक जाणून घेऊया. दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 11 येथे एक मूकबधीर व्यक्ती तुतारी एक्सप्रेसमध्ये चढत होती. त्याच्याकडे चाक असलेली एक ट्रॉली बॅग होती. मात्र ही बॅग ट्रेनमध्ये चढवताना त्याची प्रचंड दमछाक झाली होती. बॅगेच्या वजनामुळे त्याला ती बॅग रेल्वेत चढवताना घाम फुटला होता. त्यामुळे या फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोष कुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे हे गस्तीवर होते. दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 11 येथे एक मूकबधीर व्यक्ती तुतारी एक्सप्रेसमध्ये चढत होती. तिच्याकडे चाक असलेली एक ट्रॉली बॅग होती. मात्र ही बॅग ट्रेनमध्ये चढवताना तिची प्रचंड दमछाक झाली होती. बॅगेच्या वजनामुळे तिला ती बॅग रेल्वेत चढवताना घाम फुटत होता. त्यावेळी या फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोष कुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे गस्तीवर होते. त्यांना या व्यक्तीची हालचाल बघून संशय आला. त्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला थांबवून बॅग उघडायला लावली. ही बॅग उघडल्यावर सर्वांनाच धक्का बसला. या बॅगेत रक्तानं माखलेला एक मृतदेह कोंबून ठेवला होता. या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव होते. पोलिसांनी संबंधित व्यक्ती आणि बॅग ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली. या तपासणीत हा मृतदेह अरशद अली सादिक अली शेख याचा असल्याचं समजलंय. या प्रकरणातला अटकेत असलेला आरोपी मूकबधीर होता. त्यामुळे त्याच्याकडून माहिती घेण्यासाठी पोलिसांनी साइन लँग्वेज एक्सपर्ट असणाऱ्या व्यक्तीला बोलावलं आणि त्यानंतर समोर आलं थरारक सत्य. या मूकबधीर आरोपीनं खुनाने काय काय घडलं हे सांगितलं. त्यानंतर CCTV पाहिलं असता ही सुटकेस 2 जण घेऊन येत असल्याचं दिसलं. मात्र पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या आरोपीनं तिथून पळ काढला होता. हे दोन्ही आरोपी पायधुनीतून दादरला आले होते. त्या मूकबधीर आरोपींची नावं शिवजित सिंह आणि प्रवीण चावडा अशी आहेत. अरशद याची हत्या शिवजित सिंग आणि प्रवीण चावडा यांनी का केली याचा तपास आता स्थानिक पोलीस करतायत. ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवजित सिंह हा दादर स्थानकातून पळून गेला होता. पोलिसांनी प्रवीण चावडाकडून त्याची माहिती घेतली आणि त्यानंतर त्याचा माग काढत त्याला उल्हासनगरमधून अटक केली. खुनासाठी वापरण्यात आलेलं हत्यारही पोलिसांनी जप्त केलंय. या प्रकरणात अशीही माहिती समोर येते की ज्याचा खून या दोघांनी केला तो अरशदही मूकबधीर होता. तिघंही चांगले मित्र होते. खुनाच्या दिवशी या तिघांनी पार्टी केली होती. अरशदला दारू पाजून त्याला बेहोश केल्यानंतर दोघांनी त्याच्या डोक्यावर वार केले आणि त्याला संपवलं होतं. तसंच हा मृतदेह तुतारी एक्सप्रेसने कोकणात नेऊन त्याची विल्हेवाट लावणार होते, पण त्याआधीच त्यांची चोरी पकडली गेली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत. ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई.